घोघूस येथील लॉर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या लोह खनिज उद्योगातून घातक वायू, रासायनिक घनकचरा व रासायनिक द्रव्ये उद्योगालगतच्या नाल्यात सोडली जात असल्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप करीत लॉर्ड्स उद्योगाची पर्यावरण परवानगी रद्द करावी, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे. या कथित प्रदूषणामुळे वर्धा नदीच्या पाण्यावर तसेच मानवी जीवन, पशुधन, वन्यजीव व जलचरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा राजेश बेले यांनी केला आहे. लॉर्ड्स मेटल लोह खनिज प्रकल्प घुग्गुस यांच्या रासायनिक घाणकचरा रासायनिक द्रव्यामुळे जे जलप्रदूषण झालेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही आत्मदाह आणि अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्या अनुषंगाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. तिथे प्रकल्पाचे व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, HDO साहेब यांच्या समक्ष बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे आणि प्रदूषण करणाऱ्या लॉर्ड्स मेटल या लोह खनिजाच्या विरोधात कारवाई होईल. कारवाई न झाल्यास भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. संपूर्ण कास्तकाराला न्याय मिळणे आणि मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत राहू.